आपल्या शहरामध्ये संपूर्ण मी शहर पत विक्रेता समितीचा सदस्य पण आहे. माझ्यासोबत अजून कमीत कमी 15 ते 16 अजून समिती सदस्य आहेत पत विक्रेता समितीचे. आम्ही दर महिन्यामध्ये 2016 पासून सदस्य आहे, जेव्हा बकोरिया साहेब मनपाचे आयुक्त होते तेव्हापासून. आता मागच्या 22/2/2028 ला एक मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी असं सांगितलं होतं प्रशासनाला की प्रशासनानं आम्हाला सांगितलं की बाबा आपण टोटल 14,098 लोकांचा बायोमेट्रिक जिओ टॅग प्रणालीद्वारे सर्वेक्षण केलेलं आहे. ह्या 14,098 लोकांचा जेव्हा सर्वे झाला आम्ही त्यांना मान्यता दिली की बाबा 28/2/2022 ला मान्यता दिली की तुम्ही ह्या सर्व पथविक्रेत्यांना त्यांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र द्या. आणि मुख्य मुद्दा म्हणजे याच्यामध्ये असा आहे की जर त्या पथविक्रेत्यांचा जो सर्वे झालेला आहे तो बायोमेट्रिक झालेला आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. एक तो फिक्स लोकेशन म्हणजे तो एका जागी बसून वसूल माल विक्री करणारा व्यावसायिक आहे. दुसरा आहे तो फिरता आहे आणि तिसरा आहे जो टेम्पररी आहे, जो बाहेर गावून येतो ते तात्पुरता लावतो आणि परत आपल्या गावाला समजा आजूबाजूचे जे खेडे आहेत ते खेड्याने तो परत रिटर्न चालला जातो. परंतु जो आता याच्यामध्ये लोकेशन असं दाखवलेलं आहे की जो फिक्स लोकेशन आहे, आता बघा सर्वेचं झालेलं त्याच्याला फक्त एक सॅम्पल सांगतो मी तुम्हाला. हे बघा त्याचा फुल नेम आहे, त्याचा ऍड्रेस आहे, जेंडर म्हणजे तो मेल आहे की फिमेल आहे, त्याचा डेट ऑफ बर्थ सुद्धा आहे, त्याचा मोबाईल क्रमांक आहे, त्याचा वार्ड नंबर आहे, त्याचा रोड नेम आहे बघा पानचक्की रोड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि इथं काय लिहिलंय फिक्स लोकेशन. जो फिक्स लोकेशन मध्ये व्यवसाय करेल तो त्या जागेवरती बसूनच व्यवसाय करेल. जर समजा तुम्हाला आता ह्या पद्धतीनं तुम्ही सर्वे केला आणि आज मनपा आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे म्हणतात की यांनी फक्त गल्ली बोळामध्ये व्यवसाय करावा, म्हणजे कायदा सांगतो की यांनी पथविक्रेता. मेन मुद्दा असा आहे की जर कायदा सांगतोय स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लिव्हलीहुड अँड रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन. पथविक्रेता म्हणजे काय, म्हणजे याची व्याख्या अगोदर अधिकाऱ्यांनाच कळाली नाही. मी तर असंच म्हणतो तुम्हाला हा व्याख्या कळायला म्हणजे कळते परंतु तुम्हाला कळत नाही. पथविक्रेता म्हणजे वसूल मालाची पथाच्या कडेला विक्री करणारा नागरिक. जर तो पथविक्रेता असेल आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने जसं तुम्हाला गाईडलाईन्स आले सरकारचं त्या पद्धतीने तुम्ही जर सर्वे केलेला असेल, त्याला जर फिक्स लोकेशन असेल तर आमचं याच्या अगोदर आम्ही हर मीटिंग मध्ये ते सांगत होतो पथविक्रेता समितीच्या मीटिंग मध्ये की बाबा त्यांना कलरचा पट्टा मारून द्या. कलरच्या पट्ट्याच्या बाहेर जो जाईल त्याच्यावरती तुम्ही कारवाई करायची, बाकीच्यावरती कारवाई करायची नाही. जिथं तुम्हाला ट्रॅफिकला अडथळा होतो ना तिथं तुम्ही रेड कलरचा पट्टा मारा, त्या पट्ट्यामध्ये एकही हातगाडी धारक जाणार नाही. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही समजा तिथं तुम्हाला अडथळा होत नाही तुम्ही तिथं हिरव्या कलरचा एक पट्टा मारा किंवा तुम्ही पर्पल कलरचा मारा, त्या पट्ट्यामध्ये हातगाडी धारक राहील. परंतु तो जर बाहेर जाईल तर तुम्ही कारवाई करायची. आता होतंय कसं की याच्यातनं जर का समजा आता एक उदाहरण देतो मी सिंपलचं, घाटी रुग्णालयासमोर घाटी रुग्णालयाच्या गेटला लागून जर 4-5 हातगाडी धारक जर का समजा तिथं व्यवसाय करतात